नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात. आजचा एक नवीन विषय जो आहे तो परत एकदा तुमच्या समोर मी घेऊन आलोय. आजचा विषय आहे तो अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं जनरली प्रिपरेशन करत असताना त्यांच्या मनात एक नेहमी एक दुविधा मनस्थिती अशी असते की सर, शक्यतो जास्तीत जास्त रिक्रुटमेंट ज्या आहेत त्या ग्रॅज्युएशनच्या नंतरच्या असतात, पण आजची एक मी अशी रिक्रुटमेंट घेऊन तुमच्या समोर आलोय जी रिक्रुटमेंट अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं फक्त 12वी झालंय पण आणि आता पुढचं ग्रॅज्युएशन त्यांचं चालू आहे, सेकंड इयरला असतील, फर्स्ट इयरला असतील, फायनल इयरला असतील, बाकीच्या एक्झाम्स ज्या आहेत IBPSच्या त्या कदाचित अटेम्प्ट करण्यासाठी किंवा तिथे अप्लाय करण्यासाठी त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सॅटिस्फॅक्टरी नसेल, पण अशीच एक रिक्रुटमेंट तुमच्या समोर आलेली आहे जी आहे SSC CHSL. आता सीएची SSC CHSL जी आहे दॅट इज कंबाईंड हायर सेकंडरी लेवल. ही एक्झाम्स अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचं फक्त 12वी झालंय आणि ते ह्या परीक्षेला समजा ते ॲस्पिरंट आहे, ते लवकरात लवकर प्रिपरेशनला लागलेत की चला मला ग्रॅज्युएशनच्या नंतर नव्हे, ग्रॅज्युएशनच्या अगोदरपासूनच माझं प्रिपरेशन सुरू करायचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी चालून आलेली एक सुवर्ण संधी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL कंबाईंड हायर सेकंडरी लेवल. तर ह्या रिक्रुटमेंटमध्ये किंवा ह्या ॲडमध्ये नोटिफिकेशनमध्ये नेमक्या ज्या एलिजिबिलिटीज आहेत त्या एलिजिबिलिटी काय असतील, एज लिमिट आपली काय असू शकते, त्याच्यानंतर आपल्याला ज्या रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये पोस्ट कुठल्या कुठल्या असतील, नंबर ऑफ वॅकन्सीज किती असतील, फॉर्म कसा भरायचा किंवा कशा पद्धतीने आपल्याला इथं अप्लाय करता येऊ शकतं आणि आपलं ग्रॅज्युएशनच्या अगोदरचं जे स्वप्न आहे कदाचित जे आहे गव्हर्नमेंट जॉबचं ते इथं या ठिकाणी स्वप्न साकार होऊ शकतं. अशी एक रिक्रुटमेंट घेऊन मी तुम्हा लोकांसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सी एक सुवर्ण संधी असणार आहे. याचा अर्थ असा नाही की ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी याला फॉर्म नाही भरू शकत, ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात. पण बाकीचे जे विद्यार्थी ज्यांचा अजून ग्रॅज्युएशन बाकी आहे, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन बेस असलेल्या एक्झामसाठी अप्लाय नाही करू शकत, त्यांच्यासाठी मी एक सुवर्ण संधी आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो आपण आता वन बाय वन नेमकं या ठिकाणी ज्या एक्झाम्स आहेत ती एक्झाम्स किंवा जी रिक्रुटमेंट आहे ती रिक्रुटमेंटमध्ये वॅकन्सीज किती आहेत. तर सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की सर ज्या टोटल वॅकन्सीज ज्या आहेत यावर्षीच्या SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSLच्या त्या आता सध्या तरी 3131 आहे. 3131 वॅकन्सी त्यांनी रिपोर्ट केलेलं आहे. जे नोटिफिकेशन आता त्यांचं आलंय त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिले की 3131 वॅकन्सी ज्या यावर्षी भरल्या जाणार आहे, ज्याच्यामध्ये मेनली 3 वेगवेगळ्या टाईपच्या पोस्ट ज्या आहेत त्या भरल्या जातील. ज्या पोस्ट कुठल्या असतील त्याबद्दल मी थोडंसं या ठिकाणी बोलणार आहे. इथं त्यांनी क्लिअरली दिलंय की टेंटेटिव्ह वॅकन्सीज आहेत. देर आर अप्रॉक्सिमेटली 3131 टेंटेटिव्ह वॅकन्सीज आहेत. हाऊएव्हर द नंबर ऑफ द वॅकन्सीज विल बी डिटरमाइंड ड्यू टू द कोर्स. आता सध्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असे की आता जी रिक्रुटमेंट त्यांनी काढली आहे या रिक्रुटमेंटमध्ये सध्या त्यांच्याकडे रिपोर्टेड असलेल्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या 3131 आहे. आता ह्या वॅकन्सीज त्या एजन्सीने त्यांना काय केलं आहे, त्यांना रिपोर्ट केलेल्या आहेत असं त्यांनी म्हणलं. म्हणजे या वॅकन्सीज ज्या आहेत पुढे अप टू द फायनल सिलेक्शन, कारण आता प्री होणार, प्रीचा रिझल्ट, मेन्स होणार, मेन्सचा रिझल्ट, ही सर्व एलिजिबिलिटी किंवा ही सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत जर अजून काही समजा रिक्रुटमेंट किंवा काही वॅकन्सीज जर अजून त्यांनी समजा रिपोर्ट केल्या तर ह्या वॅकन्सीज इन्क्रीज होऊ शकतात. पण मिनिमम जे आहे तर 3131 या वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी आहेत. त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचा अजून ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक संधी त्यांना हवी होती, तर ही संधी तुम्हा लोकांसाठी या ठिकाणी चालून आलेली आहे. पुढे जाऊयात आपण. सर त्याच्या नेम ऑफ द पोस्ट आहे, नेमक्या कुठल्या कुठल्या पोस्टसाठीची ही रिक्रुटमेंट होणार आहे. तर बेसिकली मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 3 ज्या पोस्ट आहेत त्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे. त्याच्यातली पहिली रिक्रुटमेंट आहे डेटा एंट्री ऑपरेटर, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये DEO असं पण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती आहे LDC लोअर डिव्हिजनल क्लर्क, आणि त्याच्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट म्हणून अजून एक पोस्ट आहे. ह्या 2 पोस्ट आपल्याला बेसिकली लेवल 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. आणि त्याच्यानंतर शेवटची तिसरी जी आहे ती आहे डेटा एंट्री ऑपरेटर. वरती पण डेटा एंट्री ऑपरेटर आहे, पण हा डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए आहे. तर याचा जो पे स्केल आहे तो पे स्केल थोडासा वेगळा असतो, त्याच्यामुळे याला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कॅटेगराईज केलंय. तर जेही विद्यार्थी आपला एज्युकेशनल क्रायटेरिया जो आहे तो फुलफिल करताय ते विद्यार्थी ह्या 3 पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता. डेटा एंट्री ऑपरेटर, लोअर डिव्हिजनल क्लर्क आणि डेटा एंट्री ऑपरेटर. आता याचा अर्थ असा आहे सर फॉर्म भरताना आम्ही नेमका आता कसा फॉर्म भरताना आम्ही ह्या 3 पैकी एकाच पोस्टला अप्लाय करू शकतो का? बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा डाऊट असतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात, जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात, ऑनलाईन अप्लाय करणार आहात, तेव्हा तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. म्हणजे या तिन्ही प्रेफरन्सेसला आपण आपल्या एकाच नोटिफिकेशनमध्ये एकाच ॲप्लिकेशनमध्ये काय करू शकतो, फिल करू शकतो. आपण आपल्या आवडीनुसार आणि आपल्या
एज्युकेशनल जी एलिजिबिलिटी आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या पोस्ट ज्या आहेत त्या सिलेक्ट करायच्या आहेत. तर ह्या 3 मेन पोस्ट ज्या आहेत ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे CHSL त्या अंतर्गत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. तर लक्षात ठेवा, इथं आता जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, हॅशटॅग सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते ती काय असते, इम्पॉर्टंट डेट्स, की सर ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून चालू होणार, कधीपर्यंत आम्ही अप्लाय करू शकतो, प्रीची एक्झाम्स कधी होणार, मेन्सची एक्झाम कधी होणार, त्याचं थोडक्यात विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. सो अकॉर्डिंग टू द ऑफिशियल नोटिफिकेशन जे स्टाफ सिलेक्शन कमिशनने जे नोटिफिकेशन दिले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे सबमिशन करायचं आहे ते 23 जून 2025 पासून तर 18 जुलै 2025 पर्यंत तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या या डेट्स ज्या आहेत त्या फिक्स या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर आता लास्ट डेट टू अप्लाय जे आहे, लास्ट डेट टू अँड टाइम फॉर मेकिंग द ऑनलाईन पेमेंट जे आहे ते आपल्याला इथं ऑलरेडी त्यांनी दिलं आहे की सर 19 जुलै 2025 पर्यंत तुम्ही या परीक्षेचं लास्ट पेमेंट जे आहे ते या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर आपल्या एक्झाम ज्या आहेत, एक्झामचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती अशी इथं की टायर 1 टायर 2 या प्रोसेसमध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. त्याच्यातला जो टायर 1 ची जी एक्झाम आहे तिथं क्लिअरली सांगितलंय, शेड्यूल दिलंय त्यांनी टायर 1 कम्प्युटर बेस एक्झामचं की 8 सप्टेंबर पासून ते 18 सप्टेंबर म्हणजे 8/9/2024 ते 18/9/2025 दरम्यान या मधल्या काळामध्ये 8/9/2025 ते 18/9/2025 या डेट्समध्ये तुमची जी टायर 1 आहे, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये प्री एक्झाम्स असं पण म्हणतो, त्या एक्झाम्स ज्या आहे या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे. तर 8 सप्टेंबर पासून तर 18 सप्टेंबर मध्ये कुठल्या तरी एका दिवशी कुठल्या तरी एका शिफ्टला तुमचं जे पेपर आहे टायर 1चा तो असणार आहे. त्याच्यानंतर टायर 2चं जे शेड्यूल दिलंय आपल्याला, हे टायर 2चं शेड्यूल जे आपल्याला दिलंय ते फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये दिलंय. याची डेट टेंटेटिव्हली अजून दिलेली नाहीये, फक्त सांगितलंय की आपली जी मेन्स आहे किंवा आपला जो टायर 2 आहे तो फेब्रुवारी किंवा मार्च या 2 महिन्यापैकी कुठल्या तरी एका डेटमध्ये असेल. ह्या टेंटेटिव्ह दिलेल्या डेट्स आपल्याजवळ या ठिकाणी आहेत. चला थोडंसं पुढे जाऊयात आपण आता. सर एज्युकेशनल क्वालिफिकेशन युजली काय पाहिजे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचं 12वी 10+2 युजली त्यांनी म्हणलेलं आहे, 10+2 म्हणजे 12वी मेनली आपल्याला या ठिकाणी लागते. ज्यांचं 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं एज लिमिट जे मी पुढे बोलणार आहे तो जर फुलफिल होत असेल तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्येक जण अप्लाय करू शकतो. बघा, फॉर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आणि डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए साठी आपल्याला इथं जे आहे त्यांनी क्लिअरली असं दिलेलं आहे की आपल्याला 12th स्टँडर्ड जे आहे 12th स्टँडर्ड पास आपला या ठिकाणी असला पाहिजे इन सायन्स स्ट्रीम विथ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही 12वी पास केलंय, 12वी तुमचं आर्ट्स मधून असेल, आता साहजिक आहे 12वी आर्ट्स मधून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित आपल्याला इथं अप्लाय करता येणार नाही ग्रेड ए साठी किंवा DEO साठी, डेटा एंट्री ऑपरेटर साठी. त्यांनी क्लिअरली सांगले 12th स्टँडर्ड पास पाहिजे, इन सायन्स स्ट्रीम पाहिजे आणि त्यातल्या त्यात सायन्स स्ट्रीम मध्ये तुम्ही मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट जो आहे तो ॲज अ सब्जेक्ट तुम्ही रिकॉग्नाइज त्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम जी तुम्ही दिली त्याच्यामध्ये असला पाहिजे. बऱ्याचदा काही विद्यार्थी कसे असतात ज्यांनी सायन्स तर घेतलेलं असतं पण त्याच्यामध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट त्यांनी ऑप्शनली चूज केलेला नसतो, तर अशा लोकांना कदाचित तिथं फॉर्म भरता येणार नाही. त्याच्यामुळे तुमची सायन्स स्ट्रीम पाहिजे आणि मॅथ्स हा सब्जेक्ट आपला त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याच्यानंतर LDC आणि JSA जे आहे किंवा डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए याच्यामध्ये आपल्याला जे दिले तर याच्यामध्ये आपण ओव्हरऑल जर बघितलं ॲट द एंड ऑफ द केस त्यांनी आपल्याला ते सांगितलं की तुम्ही 12वी पास जे आहे ते या ठिकाणी असले पाहिजे. ओव्हरऑल आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते 12वी पास या ठिकाणी असणं गरजेचं आहे, 10+2. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी शेवटी तिथे या ठिकाणी टाकलाय, द कॅन्डिडेट हू हॅव अपीअर इन देअर 12th स्टँडर्ड इक्विव्हलंट. आता बघा, बऱ्याचदा रिक्रुटमेंट जेव्हा येते, रिक्रुटमेंट आल्याच्या नंतर ज्या नोटिफिकेशन मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं की जर तुम्ही 12वी पास जरी म्हणजे 12वी पास हे आपलं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, पण त्यांनी क्लिअरली नोटिफिकेशन मध्ये असं दिलंय की समजा तुम्ही 12वीचा पेपर देताय, आता 12वीचा पेपर तुम्ही समजा ॲट द टाइम ऑफ द रिक्रुटमेंट अप्लाय करताना तुम्ही 12वीचा पेपर दिलाय पण तुमचा रिझल्ट अजून लागलेला नाहीये, तरीही तुम्ही तो विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. एवढं लक्षात ठेवा. फक्त मुद्दा एक असा आहे की 1/1/2026 पर्यंत त्यांनी एज्युकेशनल ॲज ऑन 1/1/2026 तोपर्यंत तुमचा 12वीचा निकाल जो आहे तो लागलेला पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी ॲप्लिकेबल असाल. इट डझंट मीन की व्हाईल यू आर गोइंग टू अप्लाय, तुम्ही जेव्हा अप्लाय करता तेव्हा 12वीचा रिझल्ट लागलेलाच पाहिजे, जरुरी नाहीये. मी परत एकदा रिपीट करतो, हे त्यांनी मेन्शन केलंय स्वतः की तुम्ही 12वीचा पेपर दिलाय पण अजून रिझल्ट लागला नाही, नोटिफिकेशन आलं, अप्लाय करून टाकायचं, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फक्त 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमचं जे पासिंगचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट या ठिकाणी असला पाहिजे. अशी एज्युकेशनल क्वालिफिकेशन असलेला विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो. चला थोडंसं पुढे जाऊयात आपण आता. तर पुढे जर गेलं सर एज लिमिट काय आहे, आता बऱ्याचदा काय होतं माहिती का, काही विद्यार्थी जे आहेत त्यांचं 12वी पास झालेलं असतं पण त्यांना जर शाळेत थोडंसं लवकर टाकलं गेलं असेल तर त्यांचं एजचा जो क्रायटेरिया आहे तो बऱ्याचदा या ठिकाणी फुलफिल होत नाहीत, असंही बऱ्याचदा होतं. आता इथं त्यांनी काय सांगितलं बघा, ॲज ऑन 1/1/2026 म्हणजे
1 जानेवारी 2026 ॲज ऑन तुमचं जे एज आहे ते तिथं सांगितलंय की जनरल कॅटेगरी जर तुम्ही बिलॉंग्स करत असाल, जनरल कॅटेगरी ज्याला आपण ओपन कॅटेगरी असं म्हणतो, तर तुमचं मिनिमम एज जे आहे ते 18 पाहिजे आणि मॅक्झिमम एज जे आहे तर ते 27 पाहिजे. म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी आणि 27 वर्षापेक्षा जास्त असलेला जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही. आता ॲज युजल जसं प्रत्येक एक्झामसाठी आहे तसं इथंही आहे की ओपनपेक्षा ओबीसीला 3 वर्षाचं रिझर्वेशन या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं रिझर्वेशन आहे. त्याच्यामुळे ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट वयाच्या 30 वर्षापर्यंत आणि SC ST जो आहे तो वयाच्या 35 वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि खाली क्लिअरली मेन्शन दिलंय, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना त्यांचं एज जे आहे ते कॅल्क्युलेट करता येत नाही प्रॉपरली की सर माझं एज फिट होतं की नाही होतं. तर त्यांनी त्यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली दिलंय की कॅन्डिडेट बोर्न नॉट बिफोर, तुमचा जन्म जो आहे तो 2/1/1999च्या अगोदरचा आणि 1 जानेवारी 2008च्या नंतरचा नसावा. म्हणजे तुम्हाला हे चेक करायचं की आपली डेट ऑफ बर्थ जी आहे ती इन बिटवीन ह्या बाउंड्रीच्या मध्ये येते का. 2 जानेवारी 1999 तर 1 जानेवारी 2008. याच्यामध्ये काय होतं आपल्याला क्लिअरली आपलं एज जे आहे ते या नोटिफिकेशन मध्ये प्रॉपरली ऑफिशियली ओके आहे की नाही याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येतो. सो ॲज ऑन द एज जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. चला ओके, पुढे आलो सर सॅलरी स्ट्रक्चर. बघा प्रत्येक जॉब जो आहे तो प्रत्येक जॉब आपण काही समाजसेवा करण्यासाठी कोणी जॉबला लागणार नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाचं एक अल्टिमेट मोटिवेशन, अल्टिमेट इन्स्पिरेशन तेच असतं की सर पगार किती मिळेल. बघा मी थोडंसं सॅलरी आणि पे स्केल जे आहे या 3 पोस्टसाठी थोडं वेगळ्या वेगळ्या अँगलने आहे तर प्रत्येकाचं सेपरेटली तुमच्या समोर मांडलंय. बघा लोअर डिव्हिजनल क्लर्क जो आहे तो लोअर डिव्हिजनल क्लर्क हा ऍक्च्युली पे लेवल 2 मध्ये येतो. त्याचा जो पे स्केल आहे तो पे लेवल 2 मध्ये येतो. ज्याचा पगार जो आहे त्याचा बेसिक सॅलरी जी आहे ते 19,900 ते 63,200 ह्या इन बिटवीन त्यांची जी सॅलरी स्ट्रक्चर आहे त्यांचा जो पे स्केल आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. त्याच्यानंतर इथं LDO, आता LDO मध्ये आपण जर बघितलं पे लेवल जे आहे 4 आणि 5 मध्ये आहे. आता LDO म्हणजे एक आहे फक्त LDO आणि दुसरा जो आहे तर LDOच्या ज्या लेवल 4 आणि लेवल 5 मधून दिलेले आहेत. तर लेवल 4 ची जो पे स्केल आहे तो ₹25,500 ते 81,100 आहे. आणि त्याच्यानंतर 29,200 ते 92,300 आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जो तिसरी पोस्ट आहे अत्यंत महत्त्वाची ती आहे DEO डेटा एंट्री ऑपरेटर, ज्याला आपण ग्रेड A असं म्हटलंय. त्याचा पे स्केल जो आहे तो थोडासा पे स्केल जो आहे तो लेवल 4 चा आहे. त्याच्यामुळे याची जी पे स्केलची जी काही लिमिट आहे सॅलरी जी आहे 25,500 ते 81,100 आहे. म्हणजे बघा जसं ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये असाही विद्यार्थी एवढ्या पे स्केल, सुंदर पे स्केल असलेल्या रिक्रुटमेंटमध्ये आपल्याला स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःची एक जागा जो आहे तो या ठिकाणी फिक्स करू शकतो एवढं मात्र नक्की. म्हणून एक चांगल्या प्रकारचा पे स्केल असलेला जॉब आपल्याकडे आहे. आणि तो पण लक्षात घ्या, अंडर ग्रॅज्युएट असताना आपल्याला ह्या परीक्षा देता येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो की आपल्याला ग्रॅज्युएशन होईपर्यंत वाट बघायची गरज नाहीये. अल्टिमेटली युअर एफर्ट शुड बी लाईक दॅट. तुमचे एफर्ट्स तेवढे असलेच पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होणार. सर याची फीस, आता जनरली स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे रिक्रुटमेंट आहे त्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये फीस ॲक्च्युली खूप कमी असते. जसं की आपण बघतो ओपन OBC आणि EWS जे आहे यांच्या फक्त मेल कॅन्डिडेट जे आहे, बघा जनरल EWS आणि OBCच्या फक्त मेल कॅन्डिडेट जो आहे त्याला फक्त आणि फक्त ₹100 फीस इन्क्लुडिंग ऑल द टॅक्सेस अँड व्हॉट एव्हर इट माइट बी, ते सगळे मिळून ₹100 पेड तुम्हाला करायचे, ते पण ओपन OBC आणि EWSच्या मेल कॅन्डिडेटला. बाकी रेस्ट ऑफ द केस फॉर SC ST PWD आणि वुमेन कॅन्डिडेट या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फीस या ठिकाणी पेड करायची नाहीये. त्यांना सरळ सरळ नील आहे, फक्त अप्लाय करायची तेवढी मेहनत आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. चला पुढे जाऊया सर. एक्झाम सेंटर. आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा असा असतो की आपल्या विद्यार्थ्यांना ना जास्तीत जास्त मेहनत तर जॉब तर खूप चांगला पाहिजे पण एफर्ट्स पण जास्त नकोय. तर आपल्याला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करणार आहात, ऑब्व्हियसली आता मी मराठीतून व्हिडिओ बनवतोय म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रातलेच विद्यार्थी बघणार आहेत. तर जेही विद्यार्थी समजा वेगवेगळ्या शहरांमधून किंवा वेगवेगळ्या एरियाजमधून अप्लाय करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी बघायचं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर पुढे आहे जळगाव, त्याच्यानंतर कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर मुंबई आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, नागपूरच्या नंतर नांदेड आहे, नाशिक आहे आणि पुणे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एक्झामसाठी खूप जास्त दूर जायची गरज पडणार नाहीये. आपल्या नियरेस्ट जे काही डेस्टिनेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला इझिली एक्झामचं सेंटर या ठिकाणी अवेलेबल असणार आहे.
एक्झॅक्टली सर. सिलेक्शन प्रोसेस युजली कशी असणार आहे, आता 12वीच्या बेसवर असलेली एक्झाम आहे, त्याच्यामुळे CHSL आहे, त्याच्यामुळे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा, इंटरव्ह्यू वगैरे आपल्याला या ठिकाणी द्यायचा नाहीये, हे क्लिअरली लक्षात ठेवायचं आपल्याला. बिना इंटरव्ह्यू म्हणजे टायर 1 टायर 2 आपल्याला द्यायचे, त्याच्यानंतर आपल्याला फॉलोड बाय द टायपिंग स्किल टेस्ट आपल्याला या ठिकाणी बघायचे. बघा जनरली इथं 2च फेज असणार आहे त्याच्यामध्ये, टायर 1 टायर 2, ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला डेट्स ऑलरेडी सांगितलेले आहेत की टायर 1 कधी होणार, टायर 2 कधी होणार. आणि या 2 एक्झाम झाल्याच्या नंतर इट इज फॉलोड बाय द टायपिंग स्किल टेस्ट, म्हणजे थोड्याशा टायपिंग स्किलच्या ज्या काही स्किल टेस्ट आहेत कम्प्युटर बेस्ड, त्या आपल्याला या ठिकाणी फुलफिल कराव्या लागतील. त्या कशा पद्धतीने असणार आहे ते मी पुढे सांगतोय. ह्या 2 फेजमधून आपल्याला जायचंय सर. चला त्यातल्या त्यात जो टायर 1चा पेपर आहे, तो टायर 1चा पेपर कसा असणार आपला, CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आपली या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मेनली फक्त 3 सब्जेक्ट विचारले जातील, ॲज युजल जसे प्रत्येक ठिकाणी विचारले जातात. 4 विचारले जातील, आय एम सॉरी अबाउट दिस. त्याच्यातला पहिला जो सेक्शन आहे तो सेक्शन आहे इंग्लिश लँग्वेजचा. इथं आपल्याला क्लिअरली दिले नंबर ऑफ क्वेश्चन 25 असणार आहे, पण मार्क मात्र 50 आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न इथं 2 मार्कासाठी विचारला जाईल. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स, प्रोबेबली आपण याला लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो, इथं पण आपल्याकडे 25 प्रश्न आहे आणि 50 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळतील, म्हणजे रिझनिंगचा पण प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो आहे, ज्याच्यामध्ये बेसिक अरिथमेटिक स्किल पण आपल्याला विचारले जाणार आहेत, सेम ॲज युजल इथं पण 25 प्रश्न आहे आणि 50 या ठिकाणी आपल्याला मार्क आहे, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असेल. आणि त्याच्यानंतर फोर्थ वाला जो पार्ट आहे तो आहे जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये आपल्याला जनरल अवेअरनेसमध्ये मोस्ट प्रोबेबली आपल्याला जीकेचा पोर्शन, सायन्सचा पोर्शन पण आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल. तसं बघितलं 25 25 25 25 असे 100 प्रश्न आणि 200 मार्काचा पेपर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर 60 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी आहे, 60 मिनिट, आणि 80 मिनिट फॉर द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर स्क्राईब. जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी 20 मिनिटं एक्स्ट्रा मिळतील, पण नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी 1 तासाचा हा पेपर असणार आहे. आणि हा पेपर आपला जनरली युजली जो प्रीचा पेपर असतो तो क्वालिफाईंग नेचरचा असतो, पण आपल्याला जो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. सो मॅथ, LR, इंग्लिश आणि GA हे 4 सब्जेक्ट आपल्याला इथं प्रीसाठी असणार आहे. त्याच्यानंतर सर टायर 2ची जी एक्झाम आहे, टायर 2च्या एक्झाममध्ये आपल्याला काय बघितलं जाणार, परत एकदा बघा आपण ज्या एक्झाम्स या ठिकाणी देतो, याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, त्याच्यानंतर द रेल्वेच्या रिक्रुटमेंट असेल, त्याच्यानंतर IBPSच्या रिक्रुटमेंट असेल. लक्षात ठेवा या सर्व एक्झामचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की याचे प्रीचा आणि मेन्सचा सिलेबस जो आहे ना तो सेम आहे. याच्यामध्ये फक्त एवढं आहे की प्रीच्या पेपरची डिफिकल्टी लेवल कमी असते, मेन्सच्या लेवलची डिफिकल्टी लेवल थोडीशी मेन्स लेवलची जास्त असते, पण सब्जेक्ट तेच आहे. आता इथं जर बघितलं आपण याच्यामध्ये जो टायर 2 आहे त्याच्यामधला सेक्शन 1 मध्ये आपल्याला जनरली मॅथमॅटिकल ॲबिलिटीज अँड रिझनिंग ॲबिलिटीज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, ज्याला आपण रिझनिंग आणि मॅथ म्हणतो युजली. इथं जर बघितलं नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते 30 आहेत. ओके, त्याच्यानंतर इथं नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत 30 आहे, म्हणजे मॅथ्सचे 30 आणि रिझनिंगचे 30 क्वेश्चन असेल. आणि लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कासाठी आहे, म्हणजे 60 प्रश्न इंटू 3 180 मार्क्सचं वेटेज जे आहे ते कोणाला आहे, रिझनिंग आणि मॅथला आहे. सेक्शन 2 जो दिलाय, सेक्शन 2 मध्ये आपल्याला इथं जर बघितलं तर इंग्लिश लँग्वेज आहे आणि कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे अल्टिमेटली इंग्लिश लँग्वेज, ज्याचे 40 प्रश्न या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस जे आहे, जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन आहे. इथंही व्हेरी सेम, प्रत्येक प्रश्न 3 मार्कासाठी असल्यामुळे इथं 60 इंटू 3 180 आहे. आणि सेक्शन 3 जो आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल तो आहे कम्प्युटर नॉलेज. लक्षात ठेवा हे कम्प्युटर नॉलेज जे आहे हे जास्तीत जास्त MSCIT लेवलचं असतं. त्याच्यामुळे सर जे आपल्याला कम्प्युटर जे विचारलं जाणार आहे ते खूपच काही टेक्निकल असेल किंवा मग माझं इंजिनिअरिंग असलं पाहिजे कारण समथिंग लाईक दॅट, नाही. कुठलाही टेक्निकल कोर्स नाही, एक MSCIT लेवलचं जनरली आपल्याला विचारलं जातं. सर 15 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. 15 प्रश्न प्रत्येकी 3 मार्कला जर म्हणलं तर 15 त्रिक 45 मार्क. अशा पद्धतीने आपला टायर 2चा पेपर या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे प्री मध्ये मॅथ, LR, इंग्लिश, GA आहे. आणि इथं जर आपण बघितलं इथं पण मॅथ, LR, इंग्लिश, GA आणि कम्प्युटरचे काही क्वेश्चन्स आपल्याला ऍड करावे लागतील. हा आपला आहे टायर 2 पेपर. चला त्याच्यानंतर आपण पुढे आलो सर, मोड ऑफ द सिलेक्शन एक्झॅक्टली कसं असणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं टायर 1 टायर 2 आहे आणि त्याच्यानंतर तुमचं टायपिंग स्किल टेस्ट जे आहे त्या होणार आहेत. आता इथं जर आपण बघितलं तर इथं त्यांनी सांगितलं मोड ऑफ सिलेक्शन मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आता नाउअडेज एक्झाममध्ये खूप जास्तीत जास्त फॉलो केलं जाते. आता काही दिवसापूर्वी SBI क्लर्कचा जो रिझल्ट लागलाय ते SBI क्लर्क मध्ये सुद्धा IBPS ने काय केले 30% क्रायटेरिया जो आहे तो त्यांनी या ठिकाणी लागू केलेला आहे. म्हणजे तुमच्या कास्टनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ किती कमी लागेल, कितीही कमी लागला तरी तो 30% कमी लागणार नाही. म्हणजे जरी कितीही कट ऑफ कमी लागला तर ॲटलिस्ट 30% मार्क तुम्हाला मिळवावेच लागतील, त्याच्याशिवाय तुम्ही क्वालिफाय होणार नाही. सो व्हेरी सेम SSC ने पण काय केले बघा, तुमचं इथं जे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन टायर 1
टायर 1 त्याच्यामध्ये आपल्याला दिले सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3. तुम्हाला सेकंड राऊंडला क्वालिफाय होण्यासाठी मिनिमम किती मार्क घ्यावे लागतील, तर अनरिझर्व कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना पेपरचं जे वेटेज आहे आपलं टायर 1चं त्याच्या ॲटलिस्ट 30% मार्क त्यांना कमीत कमी मिळवावे लागतील. त्याच्यापेक्षा कमी असलं तरी कट ऑफ खाली जरी असला तरी त्यांना तिथं कन्सिडर केलं जाणार नाही. त्याच्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यूएसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या टेस्टचा जो आहे एक्झाम जे आहे एक्झामचा जो टोटल स्कोर आहे त्याच्या 25% मिनिमम मार्क त्यांना मिळवावे लागतील. आणि ऑल अदर कॅटेगरी जे आहेत अनरिझर्व आणि ओबीसी ईडब्ल्यूएस सोडून त्यांना मात्र 20% मार्क्स मिनिमम या ठिकाणी घ्यावे लागतील, तरच ते सेकंड राऊंडला क्वालिफाय होऊ शकतात. त्याच्यामुळे हा सर्वात मोड ऑफ सिलेक्शन मध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथून पुढे लक्षात ठेवायचा आहे. नॉट ओनली इन स्टाफ सिलेक्शन कमिशन बट ऑल्सो IBPS is also going to follow this method, this mode of the selection. Usually we can say that the minimum 30% चा क्रायटेरिया आपल्याला फुलफिल करावाच या ठिकाणी लागणार आहे. चला सर पुढे आलोय आपण. पुढच्या केसमध्ये आता स्किल टेस्ट अँड टायपिंग स्किल टेस्ट. बघा मी तुम्हाला सांगितलं टायर 1 आणि टायर 2 च्या नंतर आपल्याला स्किल टेस्ट आणि टायपिंग स्किल टेस्ट जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी थोडंसं इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे आपल्याला की सर स्किल टेस्ट ही मॅन्डेटरी आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी. तुम्ही जर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला काही स्पेसिफिक जे नोटिफिकेशनमध्ये दिलेले मी याच्यात मेन्शन नाही केले पण काही की डिप्रेशन जे आहे त्याची प्रॅक्टिस तुमची त्या ठिकाणी जी आहे ती करून घेतली जाणार आहे स्किल टेस्टमध्ये. त्याला जनरली स्किल टेस्ट असं म्हटलं जातं. आणि द टायपिंग स्किल टेस्ट जी आहे ती टायपिंग स्किल टेस्ट ही जनरली जी आहे डेटा एंट्री ऑपरेटरच्या नंतर आपल्याकडे LDO जो आहे त्याच्यासाठी आपल्याला गरज याची पडणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीडियम ऑफ टायपिंग टेस्ट आपल्याला युजली टायपिंग स्किल टेस्ट पण जे आहे काही पोस्टसाठी आपल्याला या ठिकाणी फॉलो करावी लागते. ज्याच्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन असतात एक तर तुम्ही हिंदीमधून टायपिंग करू शकता नाही तर मग इंग्लिशमधून टायपिंग करू शकता. जर तुम्ही इंग्लिशची टायपिंग जर करत असाल तर खाली मी दिले बघा इंग्लिशची जी तुमची स्पीड आहे टायपिंगची ती 35 वर्ड पर मिनिट पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर हिंदीची असेल तर हिंदीमध्ये 30 वर्ड पर मिनिट ही टायपिंग स्किल जर तुमची असेल. आता बघा बेसिकली हा पोर्शन जो आहे हा क्वालिफाईंग नेचरचा असतो पण मागच्या काही वर्षामध्ये मी स्वतः या गोष्टी अनुभवलेल्या आहेत की जरी ते क्वालिफाईंग नेचर असेल पण ॲटलिस्ट तुम्हाला क्वालिफाय तर करावं लागेलच. त्याच्यामुळे ही एवढी मिनिमम आपली जी आहे टायपिंग जी स्पीड आहे ही आपल्याला या ठिकाणी मेंटेन करावी लागेल त्या पद्धतीने. पुढे आलोय ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनची प्रोसेस. आता युजली ही स्लाइड आम्ही आमच्या प्रत्येक नोटिफिकेशनच्या वेळेस दाखवतो, प्रत्येक ॲडच्या वेळेस दाखवतो, प्रत्येक व्हिडिओच्या वेळेस दाखवतो की जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी जे कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू इन्फॉर्मेशन फॉर द ॲप्लिकेशन प्रोसेस काय काय जनरली आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपली जी आहे ती रेडी पाहिजे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, त्याच्यानंतर ईमेल असेल, मोबाईल नंबर असेल, ID प्रूफ असेल. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड देअर फोटोग्राफ आपल्याला अपलोड करावं लागतं, साईन अपलोड करावं लागतो, लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अपलोड करायच्या असतील तर अप्लाय करताना किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी पहिले रेडी ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर आपण अप्लाय करू शकतो. तुमच्या समोर मी इथं वेबसाईट दिलेली आहे. ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. इथं IBPS सारखं नाही आहे. IBPS मध्ये आपल्याला प्रत्येक परीक्षेच्या वेळेस वेगळं रजिस्ट्रेशन करता येतं पण स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये आपल्याला वन टाइम जे आहे रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्यावं लागतं. एकदा जर वन टाइम रजिस्ट्रेशन आपलं झालं आपला युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याजवळ ठेवायचा आणि जेव्हाही स्टाफ सिलेक्शन कमिशनचं नवीन नोटिफिकेशन्स आपल्या समोर येतात आपल्या त्या युजर आयडी पासवर्ड आपला लॉग इन करून आपण जे वन टाइम रजिस्ट्रेशन आपलं केलेलं आहे तिथं जाऊन आपण फक्त काय करायचं आहे ज्याही रिक्रुटमेंट ज्याही पोस्टची रिक्रुटमेंट आता आलेली आहे तिथं जाऊन आपल्याला फक्त ते सिलेक्ट करून त्याला अप्लाय करायचं आहे. तर ssc.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन जे आहे ते या ठिकाणी करू शकता. चला पुढे जातोय सर आपण. आता जनरली आता तुम्ही मला यूट्यूबवरच बघत आहात. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी जे आहे ऑलरेडी यूट्यूबचा आपल्या ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलला येऊन साकार एज्युकेशन नाशिकला तुम्हाला सबस्क्राईब स्वतःला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जे टेलिग्राम चॅनल आहे साकार एज्युकेशन नाशिक हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही स्वतःला जे आहे जॉईन करून घ्या. आपल्याकडे जेही नवीन येणाऱ्या रिक्रुटमेंट असतील, नवीन काही नोटिफिकेशन्स असतील, नवीन रिझल्ट्स असतील, काही IMP न्यूज IMP काही पॉईंट्स असतील जे विद्यार्थ्यांना सिलेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचे आहे हे सर्व पॉईंट्स आपण त्या ठिकाणी जे आहेत तर मेन्शन करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना टेलिग्रामचं चॅनल जे आहे आपलं ते जॉईन करायचं आहे. तर आता जगाच्या सोबत आम्हालाही थोडंसं चालावं लागेल म्हणून इंस्टाग्रामला आम्ही आहोत. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. सर का करायचं आहे आम्हाला आमचे फॉलोअर वाढवायचे म्हणून नाही करायचे बट लक्षात ठेवा जर तुम्ही लढताय, जर तुम्ही ॲस्पिरंट आहात, जर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे गव्हर्नमेंट सेक्टरच्या एक्झाम्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्हाला तर तुमचं सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुमचं आमच्याशी कनेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण त्या टाईपच्या जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आम्ही या ठिकाणी शेअर करत असतो. तर ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला पण या ठिकाणी फॉलो आपल्याला स्वतःला करून घ्यायचं आहे. व्हॉट्सअप जनरली
सिमिलरली आपला हा व्हॉट्सअपचा नंबर जो आहे, या व्हॉट्सअपच्या नंबरला तुम्ही बघू शकता 7066794140 या नंबरला तुम्ही जे आहे स्वतःला जिथं आपल्याला जे आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपला जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करून आमच्या बाजूने दिले जाणारे जे काही वेगवेगळे नोटिफिकेशन्स आहेत, आमच्या बाजूने दिले जाणारे ज्या काही न्यूज आहेत, इन्फॉर्मेशन्स आहेत, हे इन्फॉर्मेशन जर तुम्हाला घर बसल्या आरामात पाहिजे असेल तर आपला हा व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही स्वतःला जॉईन करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही आम्हाला जर नंबर जरी आम्हाला हाय जरी केलं की सर प्लीज ॲड आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करून घ्या, तरी आम्ही तुम्हाला ॲड करून या ठिकाणी घेणार. चला, अशा पद्धतीने आपला आजचा जो नोटिफिकेशन होतं, आजचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ होता, संदर्भ होता स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल. ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी 12वी झालंय, अजून ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये, कोणी फर्स्ट इयरला आहे, कोणी सेकंड इयरला आहे, कोणी फायनल इयरला आहे, कोणचा ड्रॉप आउट लागलाय, कोणी समजा एखादा सब्जेक्ट राहिला आहे, म्हणून ग्रॅज्युएशन बेस असलेले एक्झाम जर तुम्ही अप्लाय करू शकत नसाल तर ही संधी फक्त आणि फक्त तुम्हा लोकांसाठी आहे. म्हणूनच मी म्हटलंय की 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर या सुवर्ण संधीचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. लवकरच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत नमस्कार.